नमस्कार मित्रांनो, आपल्या स्कॉलरशिप प्रावीण्य क्लास SCK सर या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्नेह स्वागत. मित्रांनो, इयत्ता 5वी गणित प्रावीण्य परीक्षेमधून गणित प्रज्ञा परीक्षेसाठी ज्या विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे अशा सर्व विद्यार्थ्यांचं प्रथमतः मी या ठिकाणी श्री कोकतरे यशी सर मनपूर्वक तुमचं अभिनंदन करतो. आता येणारी जी काही एक्झाम्स आहे म्हणजे गणित प्रज्ञा परीक्षा जी 20 एप्रिल रोजी जी परीक्षा होणार आहे, या परीक्षेच्या संदर्भामध्ये तुम्ही तयारी सुरू केलेली असणार आहे. त्याच्या संदर्भामध्ये कोणत्या प्रकारची पुस्तकं तुम्हाला अभ्यासासाठी आवश्यक आहेत, त्याचबरोबर तुमच्याकडं आवश्यक असलेलं जे काही मटेरियल आहे ते कोणतं असलं पाहिजे, दुसरी गोष्ट त्यातला सिलेबस कोणता आहे, आणि काही घटकांवरती आपले व्हिडिओ जे आहे ते व्हिडिओज अपलोड केलेले आहेत. त्याची प्लेलिस्ट जी आहे ते प्लेलिस्ट जर तुम्हाला हवी असेल तर मला संपर्क तुम्ही करू शकता. मित्रांनो, आज या ठिकाणी आपण गणित प्रज्ञा परीक्षेमध्ये जो पहिला पार्ट आहे संख्याज्ञान, या संख्याज्ञान या घटकावरती कोणत्या प्रकारचे प्रश्न जे आहेत ते विचारलेले आहेत ते प्रश्न थोडक्यात या ठिकाणी मी तुम्हाला स्पष्ट करून सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ जर आवडल्यास तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, आणि तुमचे जर कोणी मित्र असतील तर त्या मित्रांना देखील या व्हिडिओचा फायदा व्हावा म्हणून त्यांना देखील तो शेअर करा. चला, आता यामध्ये काय दिलेलं आहे बघा. पार्ट 1 मध्ये संख्याज्ञान हा घटक आहे. संख्याज्ञानवरती फर्स्ट प्रश्न, पहिला घटक आहे संख्या प्रणालीचा विस्तार. संख्या प्रणालीचा विस्तार यामध्ये बघा सम आणि विषम या संख्या ज्या आहेत या संख्यावर आधारित आपल्याला काय प्रश्न विचारलेले असतात. सम आणि विषम संख्यावर आधारित प्रश्न त्या ठिकाणी विचारलेले असतात. आता हा फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे. आता हा पहिला प्रश्न काय दिलेला आहे बघा. इथं बघा, हा क्वेश्चन जो आहे इथं काय दिलेला आहे की 2, 3, 5, 7 हे अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या चार अंकी एक मिनिट ओके तयार होणाऱ्या 4 अंकी सर्व संख्यांच्या एकक स्थानच्या अंकांची बेरीज आपल्याला विचारले. सर्व संख्यांच्या एकक स्थानच्या अंकांची बेरीज या ठिकाणी आपल्याला विचारलेली आहे. मग आता हा प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचा तर लक्षात घ्या, या ठिकाणी 7 हा अंक प्रथमतः आपण काय करूया, एकक स्थानी घेऊया. 7 हा अंक काय करूया, प्रथमतः एकक स्थानी घेऊया. ठीक आहे. आता 7 हा अंक एकक स्थानी ठेवल्यानंतर कोणकोणत्या संख्या तयार होतात ते आपण इथं पाहूया. इथं बघा काय होणार आहे, 2, 3, 5 आणि 7. बरोबर आहे. ही पहिली संख्या झाली. त्यानंतर काय होणार आहे, 2 हा 5 इकडे घ्या, 3 या बाजूला घ्या, 5, 3 आणि 7. ठीक आहे. त्यानंतर पुढची संख्या कोणती तयार होणार आहे, तर हा 5 जो आहे तो या बाजूला घ्या, इथं 5 घ्या, इथं 2 टाका, 2, 3 आणि 7. त्यानंतर काय होणार आहे, 5, 3, 2 आणि 7. आता काय करूया आपण, 5 इथं सुरुवातीला घेतलेला आहे, 2च झालेलं आहे, 3 सुरुवातीला आपण घेऊन पाहूया. 3 इथं काय होणार आहे, 5, 2 आणि 7. 3, 5, 2 आणि 7. आता नेक्स्ट काय होणार आहे, 3, 2, 5 आणि 7. म्हणजे टोटल ज्या संख्या आहे, टोटल संख्या या ठिकाणी झालेल्या आहे ती बघा 1, 2, 3, 4, 5 आणि 6. बरोबर आहे. 2 न सुरुवात होणाऱ्या 2, 5 न सुरुवात होणाऱ्या 2, 3 न सुरुवात होणाऱ्या 2, या पद्धतीने एकूण संख्या झालेल्या आहेत तयार 6. कोणत्या, एकक स्थानी 7 असणाऱ्या, एकक स्थानी किती, 7 असणाऱ्या टोटल 6 संख्या या ठिकाणी तयार झाल्या. मग आता आपल्याला यामध्ये प्रत्येक अंक एकक स्थानी घेऊन याच्या किती होणार आहे, 6, याच्यापासून 6. बरोबर आहे. एकक स्थानी 2 असणाऱ्या 6, 3 असणाऱ्या 6, 5 असणाऱ्या 6 आणि 7 असणाऱ्या 6 तर आपण काढलेल्याच आहेत. आलं लक्षात. मग आता आपल्याला काय म्हटलेलं आहे, इथं एकक स्थानच्या अंकांचीच बेरीज विचारलेली आहे. टोटल सगळ्या संख्यांची बेरीज विचारलेली नाहीये, एकक स्थानच्या अंकांचीच आपल्याला बेरीज या ठिकाणी विचारण्यात आलेली आहे. मग काय करा तुम्ही, 2 पासून किती
6 2 एकक स्थानी असणाऱ्या 6, मग त्या ठिकाणी 2 अधिक 2 अधिक 2 अधिक 2 अधिक 2 अधिक 2 1 2 3 4 5 6 म्हणजे किती झालं? बे 2 4 4 2 8 8 2 16 16 2 32 32 2 64, याची बेरीज झाली 64. हेच आपण कसं लिहू शकतो? 2 गुणिले 6 या पद्धतीने लिहू शकतो. मग त्या पद्धतीने लिहा एकक स्थानच्या अंकांची बेरीज, बरोबर आहे ना? एकक स्थानच्या अंकांची बेरीज इथं लिहायचं, एकक स्थानच्या अंकांची बेरीज, एकक स्थानच्या अंकांची बेरीज, एकक स्थानच्या अंकांची बेरीज बरोबर काय करा इथं? 2 गुणिले 6, त्यानंतर दुसरी संख्या कोणती आहे? दुसरा अंक 3 आहे, 3 गुणिले 6, त्यानंतर तिसरा अंक आहे 5, म्हणून इथं लिहा 5 गुणिले 6, त्यानंतर या ठिकाणी हा अंक आहे 7, 7 गुणिले 6, बरोबर. आता हे सोडवा इथं. 6 2 12 अधिक 6 3 18, ओके, 6 5 30 अधिक 6 7 42. आलं लक्षात? आता यांची बेरीज आपण इथं कडेला करून पाहू शकता. 12 18 बघा इथं 12 18 30 आणि 42, 8 9 10 11 12, हातचा गेला 1 1 2 3 3 6 4 10, उत्तर किती आलं याचं? 102. या पद्धतीने मित्रांनो हा पहिला प्रश्न जो आहे, हा पहिला प्रश्न तुम्हाला सोडवता आला पाहिजे. आलं लक्षात? ठीक आहे, तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. या पद्धतीने हा फर्स्ट प्रश्न इथं आपण सोडवला पाहिजे. आता त्यानंतर कोणता प्रश्न इथं विचारलेला आहे ते आपण पाहूया. त्या अगोदर मी तुम्हाला थोडक्यात या ठिकाणी माहिती सांगतो की असे आपण नवीन नवीन व्हिडिओ जे आहे ते आपण अपलोड करतोच यूट्यूबवरती, परंतु तुम्हाला जर लाईव्ह पद्धतीने मार्गदर्शन हवे असेल, इयत्ता 5वी गणित प्रज्ञाचं लाईव्ह जर तुम्हाला मार्गदर्शन हवे असेल, त्याचं जे काही मार्गदर्शन वर्ग आहे, मार्गदर्शन वर्ग जो आहे तो मार्गदर्शन वर्ग आपला सुरू आहे. त्याचे ॲप जे आहे ते ॲप तुम्हाला माहिती आहे, ठीक आहे. प्रज्ञा मॅथ्स टीचर SCK सर, हे ॲप जे आहे हे प्ले स्टोअरवरनं तुम्ही डाउनलोड करून घ्या, किंवा याची जी काही लिंक आहे ती लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहिलेली आहे. तुम्ही तिथून काय करू शकता, ॲप जे आहे ते ॲप डाउनलोड करून घेऊ शकता. निश्चितच तुम्हाला डेली सायंकाळी बरोबर 6:30 ते 8 या दरम्यान काय आहे आपला लाईव्ह वर्ग असतो. क्लास म्हणणार नाही मी, लाईव्ह वर्ग मार्गदर्शन जे आहे ते लाईव्ह मार्गदर्शन त्या ठिकाणी आपलं असतं. आलं लक्षात? त्यामुळे तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक आहे ते लिंकवरती क्लिक करा. तुम्हाला नक्कीच त्या ठिकाणी हे जे ॲप आहे हे ॲप डाउनलोड होईल आणि त्यानंतर महाराष्ट्र गणित अध्यापक महामंडळ असं लिहिलेलं आहे, तिथं तुम्ही क्लिक करू शकता. ओके, त्याची जी फी आहे ती सुद्धा तुम्हाला सांगतो, फक्त 599 रुपये आहे. आलं लक्षात? 599 मध्ये तुम्हाला 2 महिने मार्गदर्शन डेली संध्याकाळी लाईव्ह असणार आहे. डेली लाईव्ह मार्गदर्शन असणार आहे. आलं लक्षात? ही बॅच जे आहे किंवा मार्गदर्शन वर्ग जे आहे ते सुरू झालेलं आहे. कालपासून आपलं हे मार्गदर्शन वर्ग सुरू झालेला आहे. त्यामुळं तुम्ही लवकरात लवकर त्याला अप्लाय करा. दुसरी गोष्ट अत्यंत क्लॅरिटी आणि छान पद्धतीने आहे. तुम्हाला काही फीडबॅक वगैरे पाहिजे असेल तर तुम्हाला मी ते नंबर देऊ शकतो. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा काय दिलेला आहे. हा जो काही पुढचा प्रश्न आहे की एका 2 अंकी संख्येतील अंकांची बेरीज 9 आहे आणि अंकांची अदलाबदल करून आलेली संख्या मूळ संख्येपेक्षा 27 ने लहान आहे, तर ती 2 अंकी संख्या कोणती? अशा प्रकारचा हा प्रश्न इथं विचारण्यात आलेला आहे. मित्रांनो, 2 अंकी संख्या कोणती, परंतु इथं काय म्हटलेलं आहे, अंकांची बेरीज किती आहे? त्या 9 आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल 1 अधिक 8 बरोबर किती झालं? 9. या ठिकाणी या अंकांची बेरीज किती आलेली आहे? 9 आलेली आहे. आणि या ठिकाणी या पासून तयार होणारी संख्या आहे 1 आणि 8 म्हणजे 18, आणि या अंकांची अदलाबदल केली की 8 आणि 1 तयार होतं. आलं लक्षात? म्हणजे ही आहे तुमची मूळ संख्या. या ठिकाणी मूळ संख्येचा संबंध म्हणजे काय? 2 3 5
7, 11, 13 ह्या नव्हे. या मूळ संख्यांचा आणि यांचा या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा मित्रांनो संबंध नाही आहे. या ठिकाणी मूळ संख्या म्हणजे काय तर प्रथम संख्या, प्रथम तयार झालेली संख्या. प्रथम तयार झालेली संख्या म्हणजे कोणती संख्या? मूळ संख्या आपण त्याला म्हणत असतो. ठीक आहे. तर या ठिकाणी आपण एक चार्ट जो आहे तो चार्ट त्या ठिकाणी तयार करून घ्या. आलं का लक्षात? चार्ट तुम्हाला तयार करून घ्यायला पाहिजे. प्रथमतः आपल्याला काय काय विचारलंय ते पहा. एका 2 अंकी संख्येतील अंकांची बेरीज 9 आहे. अंकांची बेरीज 9 आहे. मग इथं लिहायचं संख्येतील अंकांची बेरीज. संख्येतील अंकांची बेरीज. संख्येतील अंकांची बेरीज. ठीक आहे. त्यानंतर पुढचा कॉलम घ्यायचा संख्या. पुढचा कॉलम काय घ्यायचा? मूळ संख्या म्हणूया आपण त्याला. पुढचा कॉलम काय आहे? मूळ संख्या. मूळ संख्या म्हणजे काय आहे? यालाच थोडक्यात मी इथं कंसात लिहितो प्रथम संख्या. प्रथम तयार झालेली संख्या त्या अंकांपासून. ठीक आहे. त्यानंतर पुढचा कॉलम घ्यायचा अंकांची अदलाबदल करून आलेली संख्या. अंकांची अदलाबदल करून आलेली संख्या. अंकांची अदलाबदल केलेली संख्या. अदलाबदल केलेली संख्या. अंकांची अदलाबदल केलेली संख्या. आणि या ठिकाणी लिहायचा आहे फरक. इथं काय लिहायचं तुम्हाला? त्याच्या अंकांमधील फरक. तो फरक किती आहे? 27 ने लहान आहे. म्हणजे तो फरक कितीचा यायला पाहिजे? 27चा यायला पाहिजे. फरक कितीचा यायला पाहिजे मित्रांनो? 27चा यायला पाहिजे. सर्व सिलेबस आपण त्या ॲपवरती एक उदाहरण सोडवून देत असताना मित्रांनो प्रचंड वेळ लागतो. आता काल मी जवळजवळ 1 तास 40 मिनिटाचं लेक्चर घेतलं आणि त्या लेक्चरमध्ये 7 ते 8 गणितं सोडवून दिली. म्हणजे एवढा वेळ लागतो एक उदाहरण डीप पद्धतीने समजून द्यायला. आला का लक्षात? म्हणून तुम्ही त्याला जॉईन करा. निश्चितच तुम्हाला फायदा होईल. जर तुम्हाला फायदा झाला नाही तर पैसे रिटर्न करतो. आलं लक्षात? जास्त का नाही आहे ते 599 आहे ती. मी तुम्हाला पुन्हा एकदा ते रिटर्न पैसे करेल. फक्त तुम्ही त्याला जॉईन करा जर तुम्हाला फायदा झाला नाही तर. ओके. आता या ठिकाणी अंकांची अदलाबदल जे आहे म्हणजे संख्येतील अंकांची बेरीज. इथं प्रथमतः काय करायचं? 1 + 8 केलं. उत्तर किती आलं? 9. बरोबर आहे. आता इथं 2 करायचं, इथं 3 करायचं, 4, इथं 5. बघा इथं 8 आहे, इथं 7 करा, इथं 6 करा, इथं 5 करा, इथं 4 करा. बघा 7, 8, 9. 6 आणि 3 9. 5 आणि 4 9. 5 आणि 4 9. अंकांची बेरीज किती आली? 9 आली. बरोबर आहे. इथं किती करा? 4 करा. 1 2 3 4 5. इथं 6 करा, इथं 4 नंतर इथं 3 होईल. इथं किती आला? 9 आलं. किती आलं? 9 आलं. म्हणजे मग आता यांच्यापासून काय तयार संख्या तयार झाली? 1 आणि 8 म्हणजे इथं झालं 18. इथं काय झालं? 27. बरोबर. इथं काय झालं? 3 आणि 6 36. इथं 5 आणि 4 आणि 5 45. इथं 5 आणि 4 54. आणि इथं 6 आणि 3 किती झाली? 63. 6 आणि 3 किती झाली? 63. आता यामध्ये काय म्हटलंय? अंकांची अदलाबदल करायचे म्हणजे 8 या बाजूला घ्यायचा, 1 त्या बाजूला घ्यायचा. इथं लिहायचं 8, इकडे घ्यायचा 1, इथं लिहायचं 7, इथं लिहायचं 2, इथं घ्या 6, इथं लिहा 3, इथं लिहा 5, इथं लिहा 4, इथं 4, इथं 5 आणि इथं 3 आणि इथे 6. ओके. या पद्धतीनं या ठिकाणी संख्या आपल्याला तयार झालेल्या आहेत. आता काय म्हटलेलं आहे? त्याच्यातला फरक किती आहे? 27 आहे. फरक 27 यायला पाहिजे. आता 18 आणि 18 मधून 81 मायनस होत नाहीये म्हणजे या ठिकाणी याचा काय विचार होणार नाही. म्हणजे या संख्या जर या संख्येपेक्षा मोठ्या आल्या तर तिथं काहीच विचार करू नका. ठीक आहे. इथं बघा 36 पेक्षा 63 मोठं आहे, 45 पेक्षा 54 मोठं आहे. यांचा विचार सोडून द्या. आता 54 - 45. 54 - 45 किती येत आहे? फरक आपल्याला 27 पाहिजे. 54 - 45 हे सुद्धा फरक त्या ठिकाणी येत नाहीये. मग 63 - 36 करा. 63 - 36 बघा किती येत आहे? 63 - 36. इथं 5 आलंय, इथं 13 झालंय. 13तून 6 गेले किती राहिले? 7 राहिले. ठीक आहे. इथं 7. 5 मधून 3 गेले 2 म्हणजे इथं उत्तर किती आलं? 27 आलं की नाही? 27. याचा अर्थ ती जी काही संख्या आहे तर ती 2 अंकी संख्या कोणती असणार आहे?
63 आहे असणार आहे, म्हणून ती 2 अंकी संख्या, म्हणून ती 2 अंकी संख्या ही कोणती आहे? 63 आहे. ओके, या पद्धतीने हे सेकंड प्रश्न जो आहे तो आपल्याला इथं सोडवता येतो. या पद्धतीचे अनेक प्रश्न जे आहेत ते अनेक प्रश्न आपण या ठिकाणी PDF मध्ये टाकलेले आहेत. ओके, तर व्हिडिओ जो आहे तो या ठिकाणी खूप मोठा होतो, म्हणून इथं आपण थांबतोय. तर मित्रांनो, नक्कीच तुम्ही प्ले स्टोअरवरती जाऊन प्रज्ञा मॅथ्स टीचर SCK सर हे ॲप डाउनलोड करून घ्या. निश्चितच तुम्हाला फायदा होईल. कालपासून लाईव्ह लेक्चर सुरू झालेले आहेत, तुम्ही त्यामध्ये सहभागी व्हा आणि तुमच्या मित्रांना देखील त्याची कल्पना द्या. ओके, धन्यवाद. काही शंका असतील तर माझा नंबर जो आहे 8806637229 हा नंबर तुम्ही कधीही तुम्हाला काही क्वेश्चन पेपर वगैरे जर अडचण वाटेल त्या ठिकाणी तुम्ही मला विचारू शकता. ओके, थँक्यू.